जय भीम. मी ॲडव्होकेट सौरभ इंगळे. आजपासून या माझ्या अकाउंटवर विविध कायदे, न्यायालयाचे न्यायनिर्णय तसेच शासनाच्या विविध योजना याबद्दल माहिती देणार आहेत. आज आपण शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेबाबत माहिती घेणार आहोत. दलित वस्ती सुधार योजना ही अनुसूचित जातीच्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारी महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मूळ उद्देश हा दलित वस्तीत मूलभूत सुविधा उपलब्ध करून स्वच्छता व आरोग्य यावर भर देणे आहे. तसेच सामाजिक व आर्थिक समतोल साधणे हा आहे. या योजनेअंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांचे बांधकाम, विद्युत खांबांचे बांधकाम, पाण्याच्या टाकीचे बांधकाम व नळ योजना, तसेच गटारे व नाल्या यांचे बांधकाम, सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम, सार्वजनिक सभागृह तसेच इतर बांधकाम असे केले जातात. योजनेची अंमलबजावणी ही शहरी भागात महापालिका व नगरपालिकांमार्फत केली जाते. तसेच ग्रामीण भागात ती ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये समाज कल्याण विभागाची महत्त्वाची भूमिका असते. दलित वस्ती सुधार योजना ही फक्त दलित वस्त्यांमध्येच राबविली जाते. या योजनेच्या बाबतीत तक्रारी असल्यास ती तक्रार त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यकारी प्रमुखांकडे केली जाते. तसेच या योजनेच्या बाबतीत समाज कल्याण अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा तक्रार करता येते. अशा प्रकारे शासनातर्फे दलित वस्ती सुधार योजना ही अनुसूचित जातीच्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविली जाते. या योजनेची अंमलबजावणी होत असताना बऱ्याच वेळा भ्रष्टाचार होतो. त्यामुळे आपल्या भागात होणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांची माहिती आपण माहिती अधिकार कायद्याअंतर्गत घेऊ शकतो. त्याबाबत आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तरी पुढील व्हिडिओ पाहण्यास विसरू नका. जय भीम.